नमस्कार. न्यूज 34 वेज पोर्टलच्या फेसबुक पेजवरून मी पप्पू देशमुख आपल्यासमोर आज या ठिकाणी आलेलो आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोरोना आपत्तीमध्ये किंवा ज्याला आपण कोविड-19 म्हणतो, त्या कोविड-19च्या आपत्तीमध्ये लोकप्रतिनिधींची काय भूमिका असावी, काय असायला पाहिजे होती लॉकडाऊनच्या काळात, याचं विश्लेषण करण्याची संधी मला न्यूज 34 वेब पोर्टलने दिली. खरं म्हणजे अवघ्या विदर्भामध्ये मागच्या काही दिवसापासून न्यूज 34 वेब पोर्टल अतिशय चांगलं काम करत आहे. म्हणजे आपण म्हणतो प्रकाशाच्या गतीपेक्षाही बातमीची गती जास्त आहे की काय असं जाणवावं, अशा प्रकारे बातम्या न्यूज 34वर घटना घडली की बातमी जनतेपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचते. आणि ही गोष्ट जी न्यूज 34 पोर्टलची आहे अतिशय कौतुकास्पद आहे. न्यूज 34 वेब पोर्टलने या कोविड-19 आपत्तीमध्ये जे काम केलं, जी माहिती जनतेपर्यंत पोहोचवली, चंद्रपूर जिल्ह्यातील, विदर्भातील, अवघ्या महाराष्ट्रातील लोकांपर्यंत, ते पण काम त्यांचं मनापासून आभार व्यक्त करावं असं त्यांचं काम आहे. अशा या न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजवरून आज मला आपणा सर्वांशी चर्चा करण्याची, आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली. माझं नम्र आवाहन आहे की या माध्यमातून आपल्या सर्व लोकांशी जी भूमिका आपल्यासमोर मी मांडणार आहे, त्यामध्ये या लॉकडाऊनच्या काळात, कोविड-19च्या काळात लोकप्रतिनिधींकडून आपली काय अपेक्षा होती, आपल्या लोकप्रतिनिधीकडून आपली अपेक्षा काय होती, ती पण आपण व्यक्त करू शकता. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्या, कोरोनाशी संबंधित किंवा त्यामुळे आलेली आपत्ती व त्यातून निर्माण झालेल्या अडचणी याच्याशी संबंधित कोणत्याही समस्या असल्या तर तुम्ही नक्की विचारू शकता. एवढंच नव्हे, मी स्वतः वडगाव प्रभागाचा चंद्रपूर महानगरपालिकेतील नगरसेवक आहे. मी लोकप्रतिनिधी असलो तरी मी माझ्या प्रभागातील लोकांची सर्व कामे बरोबरच केली, मी बरोबरच वागलो, मी 100% माझी जबाबदारी पार पाडली, माझं कर्तव्य पार पाडलं असं होत नाही. किंबहुना माझ्या हातून लोकप्रतिनिधी म्हणून काय चुका झाल्या, त्यात काय दुरुस्ती करता येईल, याची सूचनासुद्धा माझ्या प्रभागातील माझे मतदार नसलेले माझे नागरिक सर्वजण मला करू शकतात. माझी विनंती आहे की त्यांनी नक्की आमच्या चुका काढण्यासाठी सहकार्य करावं. आणि पुढील काही वेळामध्ये मी आपल्यासमोर लोकप्रतिनिधींची लॉकडाऊनच्या काळामध्ये भूमिका काय असायला पाहिजे होती, काय असावी, याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो बंधू आणि भगिनींनो, की लोकप्रतिनिधी कोणताही असो, तो कोण्याही पक्षाचा असो, तो कोण्याही संघटनेचा असो, तो ग्रामपंचायतचा सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, तो नगरपंचायत सदस्य असेल, नगरपालिका, महानगरपालिका सदस्य असेल, किंवा विधानसभा, लोकसभेचे सदस्य असतील, किंवा मंत्रिमंडळातले मंत्री महोदय असतील, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री असतील, सर्वच लोकप्रतिनिधी आपापल्या ऐपतीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार, वैचारिक मतभेद वेगवेगळे असले तरी सर्वच लोकप्रतिनिधी आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातून, आयुष्यात जे काही ते सामाजिक काम करतात त्याच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना संधी मिळते. आणि म्हणून ते सर्वच अशा आपत्तीच्या काळामध्ये काही ना काही काम करतात. कोणीही काम करत नाही असं अजिबात म्हणता येत नाही. प्रत्येकजण आपल्या क्षमतेप्रमाणे काम करतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींची भूमिका मांडताना मी कोणावरही आरोप करत आहो असं होणार नाही. सर्व पक्षाचे, सर्व कार्यकर्ते, सर्व संघटनेचे लोक नक्कीच काम करतात, काही ना काही योगदान देतात, याचा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि असं आमचं मतही आहे. परंतु हे करत असताना आमच्या भूमिकेमध्ये जाणते अजाणतेपणाने जर एखाद्या वेळेस काही चुका होत असतील तर त्या पुढच्या काळात होऊ नये याच्यासाठी एखादी गोष्ट सुचवली तर त्याचं कोणत्याही आमच्या सन्माननीय प्रतिनिधींनी त्याला वेगळ्या प्रकारे घेऊ नये अशी माझं या ठिकाणी नम्र आवाहन आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून, राजकीय कार्यकर्ता म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आजपर्यंतची जी काही संकटं अनुभवली आहे
आजपर्यंतची जी काही आपत्ती पाहिलेली आहे त्या आपत्तीपेक्षा ही कोविड-19ची आपत्ती फार वेगळी आहे. आपण लातूरसारखा भूकंप महाराष्ट्रामध्ये पाहिला, या पिढीने पाहिलेला आहे. आम्ही चंद्रपूरमध्ये सगळे माध्यमातले आता आमच्यासोबत काम करणारे लोक आहेत किंवा माझ्यासोबत राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, यांनी 2006चा पूर अनुभवला. तो पूर अनुभवला, त्याच्यामध्ये कोणी राजकीय कार्यकर्ता असेल, सामाजिक संघटनेचा सदस्य असेल, धार्मिक संघटनेचा सदस्य असेल, या सर्वांनी त्या 2006च्या पुरामध्ये प्रत्यक्ष काम चंद्रपुरात केलेलं आहे. मोठं संकट त्यावेळेस ओढवलेलं होतं. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे संकट आपण अनुभवतो. एखाद्या ठिकाणी आग लागली असेल, काही झालं असेल, पण या सगळ्या संकटापेक्षा कोविड-19चं संकट हे थोडंसं वेगळं आहे. ते वेगळं याच्यासाठी आहे कारण की जेव्हा युद्धाची वेळ येते तेव्हा सेनापती पुढं असावा अशी माफक अपेक्षा लोकांची असते, म्हणजे सैनिकांची असते. आणि जर आपण एखाद्या लोकप्रतिनिधीवर विश्वास टाकतो, त्याला नगरसेवक बनवतो, त्याला जिल्हा परिषद सदस्य बनवतो, आमदार करतो, त्याला खासदार बनवतो, मंत्री बनवतो, तर लोक जेव्हा एखाद्यावर विश्वास टाकून प्रेम करून मतदान करतात आणि त्याला एक संधी देतात, तेव्हा त्याला ते आपला सेनापती समजतात. त्या सामान्य लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात, संकट येतात, तेव्हा या सेनापतीनं पुढं जावं, मैदानात उतरावं आणि लढावं, आमच्यासाठी काम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असणं स्वाभाविक आहे. परंतु हे जगातलं पहिलं आणि एकमेव संकट असं आहे का इथं सेनापतीला मैदानात उतरता येत नव्हतं. म्हणजे कोविड-19चं संकट जेव्हा जगामध्ये सुरू झालं, चीनमध्ये जेव्हा हे संकट निर्माण झालं आणि भारतामध्ये 31 जानेवारीला पहिला रुग्ण केरळमध्ये आला, तर चीनमधून जेव्हा वेगवेगळ्या देशामध्ये हे रुग्ण गेले, तर एक नजर आपण जर मागे टाकली तर असं लक्षात येईल की मोठमोठ्या देशातल्या लोकप्रतिनिधींना आणि सर्वोच्च पदावरच्या, म्हणजे आम्ही कधी लोकांना विश्लेषण करताना संकटाचं सांगतो की जगामध्ये आतापर्यंत अनेक असे संकट आले की ज्याच्यामध्ये 5-10 करोड लोक मृत्युमुखी पडले, परंतु त्या संकटाकडे जगाचं लक्ष एवढं वेधलं गेलं नाही, त्याला एवढं गांभीर्यानं जगानं घेतलं नाही. हे दुर्दैव आहे. पण या कोविडला फार गांभीर्यानं का बरं घेतल्या जात आहे? कारण की जग निर्माण झाल्यानंतर, माणूस निर्माण झाल्यानंतर हे पहिलं संकट आहे ज्यानं वरच्या लोकांना पहिले टार्गेट केलं, प्रस्थापित लोकांना टार्गेट केलं, श्रीमंत लोकांना टार्गेट केलं. म्हणजे आपण जे गमतीनं म्हणतो, असे काही व्यंग करतो या आपत्तीवर की विमानातून पासपोर्ट असलेल्या लोकांनी आणलेला आजार आहे आणि राशन कार्ड असलेल्या लोकांना ते भोगावं लागत आहे. तर अशा पद्धतीनं प्रस्थापित लोकांवर अटॅक झाला. म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान ICUमध्ये भरती झाले, ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री ते इन्फेक्टेड झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गृहमंत्र्यांना डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी मियांका ट्रम्प भेटली, मग ते अफेक्टेड झाले. मग अशा अनेक देशामधल्या अनेक राष्ट्रप्रमुखांना थेट या संक्रमणाने बाधित केलं. याचा अर्थ असा की ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत. म्हणजे लोकप्रतिनिधीला डायरेक्ट, सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधीला या संकटानं टार्गेट केलं आणि सर्वप्रथम सेनापतीवरच अटॅक झाला. आणि एकदा सेनापतीवर अटॅक झाला की सैन्य थोडंसं घाबरल्यासारखं होतं, काळजीत पडतं. हे म्हणजे नैसर्गिक आहे. आणि त्यामुळे लोकप्रतिनिधीवर या संकटानं जी बंधनं आणली की मैदानात उतरायचं नाही पण लढाई लढायची, हे सगळ्यात मोठं बंधन होतं. आणि म्हणून इतर संकटामध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका आणि या संकटामध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आपण फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर बघितलं, अनेक ठिकाणी काही पोस्टर्स मी बघत होतो की या काळात आपला नगरसेवक आपल्या संपर्कात आहे का? स्वाभाविक आहे. ज्याला आपण नगरसेवक म्हणून निवडून दिला आहे तो या संकटामध्ये आपल्या मदतीला धावून आला पाहिजे, अशी लोकांची भावना असली पाहिजे. तर मग कोणाकडे जेवण नाही आहे, कोणी उपासमारी आहे, कोणी बेरोजगार झालेला आहे, मग आमच्यापर्यंत आमचा नगरसेवक आला पाहिजे, ही भावना स्वाभाविक आहे. तो त्यांचा हक्क आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हा मला असाच एक फोन आला की भाऊ आमच्या इथं असं एक अडचण आहे आणि तुम्ही या. मी म्हटलं सध्या येणं कठीण आहे, 144 कलम लागू आहे. तर भाऊ आम्ही फक्त 2 जण तुमच्याशी बोलू, वाड्यातल्या लोकांच्या वतीनं, तुम्ही या, आपण 2-3 चर्चा करू आणि दूर उभे राहून करू. मग मी त्या परिसरामध्ये गेलो. त्या परिसरामध्ये गेल्यानंतर तिथं मी बोलत असताना अचानक लोक वाढायला लागले, गर्दी जमायला लागली. आणि मग मी तिथं स्पष्ट सांगितलं
की मी गर्दीमध्ये या ठिकाणी तुमच्यासोबत संवाद साधू शकत नाही, हे नियमाचं उल्लंघन आहे, हे लॉकडाऊनचं उल्लंघन आहे, आणि मी तिथून निघून आलो. मग त्या दिवशी एक गोष्ट आमच्या लक्षात आली की लोकप्रतिनिधी जिथं जातील तिथं लोक दोन कारणासाठी त्यांच्याकडे येतात. एक, जर तुमचं काही चुकत असेल तर तुमच्याविषयी जो रोष राहतो तो रोष काढण्यासाठी लोक तुमच्याकडे येतात. दुसरं, लोकांच्या काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या समस्या मांडण्यासाठी लोक तुमच्याकडे येतात. परंतु एक नक्की आहे की या दोन्ही कारणासाठी लोक तुमच्याकडे येतात, आणि म्हणून तुम्ही जिथं गेले तिथं गर्दी होणार आहे निश्चितपणे. आणि म्हणून त्या दिवशीपासून लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही प्रत्यक्ष जाण्याचा प्रकार जो आहे तो फार कमी केला. आणि मी अनेक फेसबुकच्या आणि व्हॉट्सअपच्या त्या सोशल मीडियाच्या पोस्टवरही टाकलं होतं, गैरसमज होऊ नये म्हणून, की नगरसेवक तुमच्या वार्डात आलाच पाहिजे, तुमच्या जवळ आला पाहिजे असं जरुरी नाही आहे. त्याच्यानं जास्त गर्दी होऊन जास्त संक्रमण होऊ शकते. पण नगरसेवकानं तुमच्याशी संपर्क साधला पाहिजे, तुमची सेवा केली पाहिजे. कारण की प्रत्येकाची एक व्यवस्था असते. आमदारांची एक व्यवस्था असते, खासदाराकडे एक यंत्रणा असते, प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे काही ना काही यंत्रणा असते. तर त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी तुमची सेवा केली पाहिजे. मग त्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीनं सर्व लोकप्रतिनिधींवर या प्रकारची बंधनं आलेली होती, आणि त्यामुळे या सगळ्या बंधनामध्ये आपली जबाबदारी कशी पार पाडायची हे फार गरजेचं होतं, हे समजून घेणं फार गरजेचं होतं. आणि हे सगळं करत असताना याच्यात अडचणी कोणत्या होत्या, लॉकडाऊनच्या काळामधल्या अडचणी कोणत्या होत्या, आपल्याला फक्त एक अडचण प्रकर्षानं सगळ्यांना जाणवली, सामान्य लोकांना. ती म्हणजे लॉकडाऊन आहे, जीवनावश्यक वस्तू मिळत नाही आहेत, किंवा मग एखाद्याच्या घरी धान्य संपलेलं आहे, रोजगार बंद झालेला आहे. या आपल्याला सर्वांना दिसणाऱ्या समस्या होत्या. पण त्याच्या आड अनेक समस्या होत्या. त्याच्या आड ज्या काही समस्या होत्या त्या समस्याचा सामनासुद्धा लोकप्रतिनिधींना करणं आवश्यक होतं. आता तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की या शहरामध्ये अनेक मोठ्या मोठ्या सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, मला कौतुक वाटते, मला नवल वाटते. चंद्रपूरचा मी एक नागरिक आहे, आता मला सार्थ अभिमान वाटते की या शहरामध्ये एकतर सामाजिक सलोखा, पूर्ण भारतात जरी जातीय दंगली झाल्या, धार्मिक दंगली झाल्या, तरी त्या आमच्या चंद्रपूरमध्ये होत नाही. आमच्या चंद्रपूरमध्ये सामाजिक धार्मिक सलोखा कायम राहतो. हे आमचं नेहमीचं एक उदाहरण आहे, त्याचा आम्हाला गर्व वाटतो. आणि मग एखादा पूर असो किंवा एखादा आपत्ती असो कोरोनासारखी, त्याच्यामध्ये सर्व धार्मिक सामाजिक संघटना जातीभेद विसरून, आपले मतभेद विसरून, अगदी टोकाचे मतभेद, आमचेसुद्धा सोशल मीडियावर काही काही लोकांशी टोकाचे मतभेद आहेत, पण ते एकमेकाला सहकार्य करताना आपले मतभेद बाजूला ठेवतात आणि सहकार्य करतात. ही आमच्या चंद्रपूरची खासियत आहे. तर अशा पद्धतीनं चंद्रपूरमध्ये लोकांनी भोजनदान करण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला. त्याला लोकप्रतिनिधी जोड मिळाले. महानगरपालिकेच्या माध्यमातून जेव्हा नगरसेवक म्हणून आम्ही काम करत होतो तर आम्हालाही ती जबाबदारी आली. तर तेव्हा आम्ही जो कार्यक्रम आखला तो तुमच्या माहिती सादर करत आहोत. म्हणजे आम्ही केलेलं काम सांगायचा असा त्याचा हेतू नाही आहे, पण आम्ही काय नियोजन केलं. अतिशय मोजके कार्यकर्ते, म्हणजे संख्येनं 4 कार्यकर्ते फक्त आम्ही भोजनदानासाठी तयार केले. त्यांच्या आम्ही परवानग्या काढल्या. त्यांनी पूर्ण प्रभागामध्ये सगळ्या घरी सर्वे केला, जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्या घरी सर्वे केला. आणि त्या गरीब कुटुंबांमध्ये सर्वे केल्यानंतर ज्यांना भोजनाची आवश्यकता आहे अशा सगळ्या लोकांना भोजनदान पुरवण्यासाठी त्यांनी सकाळ संध्याकाळ आपले 100 डबे महानगरपालिकेचे, आणि त्याचबरोबर आमच्याकडे एक हेल्पिंग हँड नावाची संस्था, ते स्वतःहून आमच्याकडे आले. त्यानंतर भाऊपेठ या महाकाली मंदिराजवळील गुरुद्वारा, संत गजानन महाराज सेवा समिती, ह्या सगळ्या दुर्गापूरची अतिशय चांगलं काम करत आहेत. या लोकांनी डबे पोहोचवण्याचं काम आमच्यापर्यंत केलं, काही महानगरपालिकेचे डबे, आणि ते घरोघरी पोहोचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं. हे करत असताना मला 2 कार्यकर्त्यांचा उल्लेख करावा वाटेल. एक आकाश लोढे नावाचा आमचा कार्यकर्ता आणि अक्षय इरगुडे नावाचा आमचा कार्यकर्ता, आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल बैराम, नामदेव पिपरे आणि हे मोजके कार्यकर्ते. या कार्यकर्त्यांनी घरोघरी भोजनदान करताना कुठेही फोटो काढला नाही.
आजपर्यंत त्यांचा साधा फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर एकही फोटो नाही आहे. आणि त्यासोबतच कोणाला जर डब्बा उशिरा पोहोचला, एखाद्या वेळेस भाजी चांगली नसेल, काही त्याच्यामध्ये समस्या असेल, कोणी लोक रागावले असतील, तर आम्ही त्यांना स्पष्ट सूचना केल्या होत्या की लोक अडचणीमध्ये आहेत, लोक अडचणीमध्ये आहेत. जेवण उशिरा पोहोचलं, जेवणामध्ये एखाद्याच प्रॉब्लेम असला तर ते तुम्ही सहन करायचं, लोक जे बोलतील ते ऐकून घ्यायचं, त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही. दुसरी गोष्ट, लोकप्रतिनिधी म्हणून जे आम्ही करण्याचा प्रयत्न केला की आपल्या प्रभागातला प्रत्येक नागरिक, तसं तर चंद्रपूर शहरातला असो कोणी माणूस आहे, पण आपल्या प्रभागातला प्रत्येक नागरिक, प्रत्येकजण हा आपला नागरिक आहे. आपण प्रत्येकाचे नगरसेवक आहोत. मग तो भारतीय जनता पक्षाचा समर्थक असो, की तो शिवसेनेचा समर्थक असो, की तो मनसेचा असो, की तो रिपब्लिकन पक्षाचा समर्थक असो, तो कोणत्या चळवळीतला असो, कोणत्या पक्षाचा असो, तो आपला नागरिक आहे. आणि तो नागरिक आहे आणि तो अडचणीत आहे हे जेव्हा सिद्ध झालं की त्याच्याशिवाय दुसरा कोणताही क्रायटेरिया नाही त्याला मदत करण्याचा, मग तो कोणी, त्याचं कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन कोणत्या पक्षाचा दोडा घालून तो काम करत आहे हे न पाहता, त्यानं आपल्याला मत दिलं की नाही दिलं हे न पाहता, ज्याला गरज आहे त्याला तुम्ही भोजनदान केलं पाहिजे. पण हे करत असताना जी गोष्ट महत्त्वाची नमूद करावीशी वाटते, काही लोकांना एका गोष्टीचं वाईट वाटलं, ज्यांना खऱ्या अर्थानं जास्त गरजेचं नाही आहे अशा लोकांना मी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला डब्याची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही. तुमचा काहीतरी रोजगार सुरू आहे, तुमच्या रोजगारामुळे तुमच्याकडे काहीतरी येते आणि काही लोकांचं अजिबात बंद झालेलं आहे, मोजके डबे आहे, तर आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही. म्हणजे मी असं ऐकलं की काही नगरसेवकांनी घरी डबे ठेवले आणि त्यामुळे प्रत्येकजण ज्याला पाहिजे तो डबा घेऊन गेला, त्याच्यामध्ये निवड करणं थोडंसं गैरसोयीचं झाल्यामुळे मग लोकांचं असं म्हणणं होतं की कोणी डबे घेऊन जाते. पण मग आम्ही घरोघरी पोहोचवल्यामुळे ही एक गोष्ट स्पष्ट आली आणि ज्यांना आम्ही नाही दिलं, ज्यांना गरज नाही त्यांना आम्ही दिलं नाही आणि अशावेळी ते लोक नाराज झाले. पण मी एक लोकप्रतिनिधी आहे, जो उपाशी आहे तो पहिले जेवला पाहिजे, ही आमची भूमिका असली पाहिजे. माझा समर्थक असेल, माझा कार्यकर्ता असेल, त्याच्या घरी जेवणाची सोय असेल, पण तो माझा कार्यकर्ता म्हणून त्याला डबा द्यायचा. आणि एखादा माणूस दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल किंवा दुसऱ्या पक्षाचा समर्थक असेल, तो उपाशी असेल तरी त्याला डबा नाही द्यायचा, ही भूमिका लोकप्रतिनिधींची नसली पाहिजे. आणि महानगरपालिका म्हणूनही मला चंद्रपूर शहर महानगरपालिकेनं जे काम केलं त्या सर्व अधिकाऱ्यांचं, आरोग्य विभागाचे अधिकारी, त्यातले डॉक्टर्स, त्यातले आमचे कंत्राटी कामगार विशेष करून, सफाई कामगार विशेष करून, सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी पूर्ण ताकदीने यांनी काम केलं. हे रात्रंदिवस काम करत आहे. जनतेला हे माहीत नाही आहे. आणि आज मी जनतेला सांगतो की जनतेची अनेक कामे बंद करून क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांवर देखरेख ठेवण्याचं काम, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनवर जे बाहेर क्वारंटाईन केलेले लोक आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम आज आमचे अधिकारी कर्मचारी करत आहेत. हे आमचे अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून करत आहेत, कारण की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधला जर कोणी पॉझिटिव्ह मिळाला तर धोका त्यांनाही होऊ शकतो. पण आपला जीव धोक्यात घालून, आपल्या कुटुंबाला धोक्यात घालून ते हे काम करत आहेत. आमच्या कंत्राटी कामगारांनी, आरोग्य सेविकांनी घरोघरी जाऊन कधी सॅम्पल गोळा करणे, कधी काही माहिती घेणे हे काम केलं. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून हे काम ते करत आहेत. आमच्या डॉक्टर्स, त्या डॉक्टर्सला आमचे सॅल्यूट केला पाहिजे. आपला जीव धोक्यात घालून किती पगार मिळतो? 50, 60, 70 हजार रुपये पगार मिळतो. बाहेर प्रॅक्टिस केली तर 4-4, 5-5 लाख रुपये महिन्याची मिळतात. इतक्या कमी पगारामध्ये आमचे काही चांगले डॉक्टर्स पूर्ण ताकदीनं काम करत आहेत, सेवा देत आहेत. त्यांचं आम्हाला कौतुक केलं पाहिजे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मान्य महापौर सौ राखीताई कंचनलावार असतील किंवा अन्य पदाधिकारी, सर्वांनी चांगलं काम केलं. पण एक गोष्ट आहे की आम्हाला जे समोर व्हायला नको, डबे वाटपामध्ये 4 ते 5 हजार डबे एका मोठ्या नेत्याच्या नावानं बाजूला काढून आणि महानगरपालिकेच्या निधीतून डबे दुसऱ्याला वाटायचे आणि लेबल दुसऱ्याचा लावायचा, हा जो प्रकार आम्ही मागे उघडकीस आला होता, हा माझा आरोप म्हणून नाही आहे. मला असं वाटते, माझी अशी भावना आहे की असं व्हायला नको. कारण की आम्ही लोकप्रतिनिधी कोणाच्या जीवावर झालो आहोत. कोणी आम्हाला नगरसेवक केलं, कोणी आम्हाला आमदार केलं, कोणी महापौर केलं, कोणी उपमहापौर केलं, कोणी खासदार केलं, कोणी मंत्री केलं, जनतेनं केलं. आणि आज हे जनता जनार्दन जर संकटात असेल तर अशा वेळेस आम्ही हे सगळे मतभेद, सगळे विचार, सगळे पक्ष हे सगळे बाजूला ठेवून, म्हणजे माझ्या प्रभागामधला मी 5,000 लोकांना मला मतं मिळाली पाहिजे म्हणून डबे वाटायचे आणि पूर्ण गावातले, दुसऱ्या प्रभागातले जर काही गरजू लोक उपाशी राहत असेल तर राहू द्यायचे, ही भूमिका किडसवाणी आहे. असं व्हायला नको. आणि म्हणून आमच्या लोकप्रतिनिधींनी याच्यातून धडा घ्यायला पाहिजे की अशा गोष्टी व्हायला नको, अशा गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे. म्हणजे आमचं एका पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी गमतीनं म्हटलं, कधी कधी पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण चर्चा करतो की बचेंगे तो और भी राजनीति करेंगे.
बचेंगे तो और भी राजनीती करेंगे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी, निवडून आल्यावर काम करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी तुमच्या पुढे अख्खं आयुष्य उरलेलं आहे. परंतु त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम सगळ्यांचा जीव वाचले पाहिजे आणि आपला जीव सुरक्षित राहिला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आमचे मला वाटते आदरणीय रवी वराडकर सर आहेत, त्यांचं एक इथं रवी वराडकर सर नमस्कार. तुमचा प्रश्न मी इथं बघितला. कोविड-19च्या आपत्तीमध्ये जी काही आर्थिक मदत होऊन राहिलेली आहे किंवा कोणत्याही फंडमधून मदत होत असेल तर ते देणगी देणाऱ्या लोकांची देणगी देणारे लोक जे आहे ते किती देणगी एकूण प्राप्त झाली, महानगरपालिकेला असेल किंवा मग मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये असेल किंवा मग पंतप्रधान सहायता निधीमध्ये असेल किंवा मग आता नव्याने जो एक PM केअर फंड तयार करण्यात आला, आम्हाला समजलं नाही तो कशासाठी तयार करण्यात आला, परंतु त्या PM केअर फंडमध्ये असेल जो कोणता निधी सहायता निधी मिळालेला आहे त्याचं पूर्ण ऑडिट झालं पाहिजे, त्याचा हिशोब जनतेला मिळाला पाहिजे. आमची पण हीच भावना आहे, आमची पण हीच मागणी आहे. निश्चितपणे या संदर्भात आपण लोकप्रतिनिधी म्हणून पत्रव्यवहारही करू आणि जनतेची मागणीचा सरकारने विचार करावा असं मला वाटते. आकाश बरोबर आहे तुमचं. अक्षय आणि येरगुडे आणि आकाश लोढे यांनी केलेलं काम कौतुकास्पद होतं. निलेश पाऊनकर म्हणून आमचे एक तरुण कार्यकर्ते आहेत वडगाव प्रभागातील. त्यांनी म्हटलं की आपल्या वार्डामध्ये प्रभागामध्ये डबे वाटपामध्ये पुष्कळ राजकारण झालं, काही लोकांनी राजकारण केलं. तर आपण आता तसा आरोप प्रत्यारोपाचा हा प्रसंग नाही आहे. आपण एकमेकाला सहकार्य करून चाललं पाहिजे. म्हणजे नमूद करावं वाटेल की आमच्या प्रभागातले नगरसेवक आम्ही एकत्रित बसून ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही आहे अशा लोकांनी गेली आणि ज्या व्यक्तीने ज्या नगरसेवकांनी याद्या तयार केल्या त्या आम्ही एकामेकासोबत शेअर केल्या, जेणेकरून डबलिंग त्याच्यामध्ये झालं नाही पाहिजे. परंतु अशा याच्यात जर डबे वाटपामध्ये राजकारण झालं असेल तर निश्चितपणे असं होऊ नये, असं कोणी करू नये. प्रत्येकाला जो उपाशी माणूस आहे त्याला पहिले जेवण मिळालं पाहिजे. ज्याच्याकडे जेवणाची सोय आहे तो माझ्या घरचा माणूस असेल तरी त्याला डबा मिळाला नको. माझ्या घरापर्यंत पूर्ण आपत्तीच्या काळामध्ये माझ्या घरापर्यंत मी एकही टिफिन येऊ दिला नाही. मी आपल्या माहितीसाठी, प्रभागातल्या नागरिकांच्या माहितीसाठी सांगतो की माझ्या घरापर्यंत टिफिनच आला नाही. टिफिन परस्पर उचलला तिथून कार्यकर्त्यांनी आणि परस्पर त्यांना जे नियोजन होतं त्या पद्धतीनं त्यांनी घरोघरी नेऊन वाटप केलं. तर आपण जे याच्यामध्ये बोलत होतो की लोकप्रतिनिधींची याच्यामध्ये काय काय अडचणी होत्या आणि त्यांनी काय काय याच्यामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे. लॉकडाऊनच्या काळामध्ये मला एक गोष्ट जी अनुभवली, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे आमचं मोठेपण नाही आहे, परंतु मार्च महिन्यामध्ये होळीच्या पूर्वीच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी एक आवाहन केलं होतं की तुम्ही होळी खेळू नका, होळी खेळणं, रंगपंचमी खेळणं, धुळीवंदन खेळणं टाळा. आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मी माझ्या घरासमोर होळीच्या दिवशी एक बोर्ड लावला. त्या बोर्डवर लिहिलं की आम्ही यावर्षी होळी खेळणार नाही आणि कृपया तुम्ही पण खेळू नका, आपण घरी राहून हा सण साजरा करू. आणि अनेक जण आले पण आम्ही ते टाळलं. परंतु माझ्या बाजूला मनपाच्या एका पदाधिकाऱ्यांनी DJ लावला होता आणि तिथे होळीच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं होतं. तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, लोक चहा नाश्ता पाण्यासाठी वगैरे आले. असं होतं, प्रत्येकाचं मत आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे. पण मला त्या दिवशी एक जाणवलं की अशा पद्धतीनं जेव्हा आपल्याला एका मोठ्या संकटाची चाहूल लागलेली आहे तेव्हा आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य माणसांना सगळ्या गोष्टी कळतात असं नाही आहे आणि सर्वसामान्य माणसांना सर्व गोष्टीचं ज्ञान असते असं गरजेचं नाही आहे आणि ते नसते, तेवढा वेळ त्यांच्याकडे नसतो, म्हणून ते तुम्हाला संधी देतात. लोकप्रतिनिधी म्हणजे शेवटी काय आहे? वडगाव प्रभागातल्या 20-25 हजार नागरिकांना ज्या ज्या गरजा महानगरपालिकेपर्यंत मांडण्याची आवश्यकता वाटते, ज्या समस्या पोहोचवण्याची आवश्यकता वाटते, ते पोहोचवणारा एक व्यक्ती, एक त्यांचा प्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधी आहे. पण त्या सगळ्या गरजाबद्दल त्यांना व्यवस्थितपणे मांडता येते. साधा साधा अर्ज कधी कधी कोणाला लिहिता येत नाही. मग तो लिहिता येत नाही म्हणूनच तर तुम्हाला त्यानं निवडलेला आहे ना.
तो अर्ज कसा लिहायचा, माननीय आयुक्त साहेब लिहायचं, हे त्यांना तुम्हाला वेळ पडली तर सांगावं लागेल. एखाद्या गोरगरीब व्यक्तीला याची गरज पडली तर सांगावं लागेल. तर त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत. म्हणून काळाचा पाऊल आपण भविष्याचा वेध आपण घेतला पाहिजे. जर कोरोनाचं एक मोठं संकट आपल्या देशावर येणार आहे आणि माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जर आम्हाला अशा पद्धतीनं होळीपासून दूर, तर आमच्या चंद्रपूर महानगरातील सर्वच्या सर्व नगरसेवकांनी धुलीवंदनापासून दूर राहायला पाहिजे होतं. पण ते जबाबदारी आम्ही पार पाडली नाही. काही काही नगरसेवक त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहानं साजरे झाले आणि एकदा लोकप्रतिनिधी यात उतरला मग त्यानं गोंधळ घालणं सुरू केलं की लोक त्याच्याबरोबर काही काही, सर्व लोकांबद्दल मी बोलत नाही आहे, पण उत्साह निर्माण होतो आणि उत्साह निर्माण झाला की काय होते हे मग आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि अशा गोष्टी मग त्या टाळायला पाहिजे होत्या आणि भविष्यात आपण त्या टाळल्या पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो की हा माझा आरोप नाही, ही माझी सूचना आहे. माझ्या हातूनही काही चुका झाल्या असतील तर त्या मी सुद्धा टाळल्या पाहिजे. माझे सहकारी कोणी नगरसेवक असतील किंवा माझे नागरिक असतील त्यांनी ते माझ्या लक्षात जर आणून दिलं तर ते मी टाळेल. हे या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करतो. कारण आपण बघितलं, आपल्या महाराष्ट्रात आपण बघतो म्हणजे जितेंद्र आव्हाड हा एका विचारधारेला मानणारा ढाण्या वाघ आहे असं आपण म्हणतो. जितेंद्र आव्हाड कशाचीच तमा बाळगत नाही. राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय जितेंद्र आव्हाड साहेब हे कशाची तमा बाळगत नाही. अभ्यास चांगला आहे, आक्रमक आहे, थेट बोलतात. त्यांनी काय केलं त्यांच्या मतदारसंघामध्ये, मुंब्रामध्ये कोविडचं संक्रमण झालं नाही पाहिजे म्हणून अतिशय आक्रमकतेनं ते पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुंब्रा त्यांनी SRP बोलवली, बाकी तोपर्यंत बोलवली नव्हती. कशासाठी? लॉकडाऊनचं तंतोतंत पालन झालं पाहिजे आणि माझ्या मतदार क्षेत्रामध्ये कोविडचं संक्रमण व्हायलाच नको. आणि मग त्यांनी बैठका बोलवल्या, सूचना दिल्या आणि ताकदीनं कामाला लागल्या. पण हे सगळं करत असताना महाराष्ट्र शासनाचं जे घोषवाक्य होतं, मीच माझा रक्षक, त्या घोषवाक्याचा विसर त्यांना पडला आणि त्यांनी बेमालूमपणे ते काम त्यांनी सुरू केलं. त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही आणि मग एका पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून, सोर्स पोलीस अधिकारी होते आणि ते संक्रमित झाले आणि त्याच्यानंतर त्यांची पत्नी संक्रमित झाली. आणि आता सुदैवाने, हे महाराष्ट्राचं सुदैव आहे, हे एक चांगले मंत्री, चांगलं काम करणारे मंत्री आज त्या आजारातून सुखरूप घरी पोहोचलेले आहेत. परंतु त्यानंतर त्यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की माझा अति आत्मविश्वास, माझा बेदरकारपणा या सगळ्या गोष्टी मला भोवल्या आणि मी जर तसं केलं नसतं, मी माझ्या मुलीचं, माझ्या कुटुंबाचं ऐकलं असतं. आता आमच्या घरी आमच्या कुटुंबातले लोक सांगतात, म्हणजे मला एक रात्री 11:30-12 वाजता माझा मोठा मुलगा 14 वर्षाचा आहे, तो बोलता बोलता एक दिवस बोलला की पप्पा तुम्ही उद्यापासून अजिबात बाहेर जाऊ नका, काही गरज पडली तरी जायचं नाही. तर मी त्याला म्हटलं की अरे बेटा जावं लागेल, काही ना काही काम राहिलं, अडचण राहिली नागरिकांची तर मला जावं लागेल, एकदम घरच्या घरी राहून कसं जमणार. तर तो बोलला की एखाद्याचे पप्पा असे संकटात गेले, जीव म्हणजे धोक्यात टाकून जर गेले तर त्यांच्या मुलांना काय वाटते हे तुम्हाला समजणार नाही, असं म्हणून तो माझ्याकडे पाठ करून झोपला. पण मग मी त्याला एक गोष्ट सांगितली की बेटा एक बघ, आमच्या महाराष्ट्रात जो पोलीस काम करत आहे, आमच्या महाराष्ट्रात जो आरोग्य कर्मचारी काम करत आहे, आमच्या महाराष्ट्रात जो सफाई कर्मचारी काम करत आहे, आमच्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात जे भोजनदान करणारे लोक काम करत आहेत, जे सामाजिक लोक काम करत आहेत, धार्मिक लोक काम करत आहेत, जे लोक मदत देण्याचं काम करत आहे, ते पण त्यात कोणाची तरी आई आहे, त्यात कोणाची तरी वडील आहे. आणि त्या सगळ्यांनी जर असं समजलं की एक काम करणाऱ्या लोकांना आपल्या घरी बसायचं कारण की ते आपले आईवडील आहे, तर मग मदत कोण करणार, अडचणीच्या संकटाचा सामना कोण करणार, त्याच्यातून आपण बाहेर कसं निघणार. माझ्या त्या लहान मुलाला ही गोष्ट पटली. पण मग तो म्हणाला की तुम्ही उद्या बाहेर निघण्याच्या आधी मला तुम्ही सकाळी जरूर उठवा आणि मला उठवल्यानंतर मी तुम्हाला, म्हणजे मग ते सॅनिटायझर वगैरे हे ते. त्याचप्रमाणे माननीय जितेंद्र आव्हाड यांच्या मुलींनी, नताशाने, त्यांना वारंवार सांगितलं पण त्यांनी तिची सूचना ऐकली नाही, घरच्यांचं ऐकलं नाही आणि त्यामुळे ते संकट त्यांच्यावर ओढवलं. पण जर ते जबाबदारीने वागले असते, त्यांनी जर मीच माझा रक्षक या घोषवाक्याचं स्वतःपासून पालन करण्याची सुरुवात केली असती तर असं वेळ आली नसती. कोविड आपत्तीमध्ये, लॉकडाऊनमध्ये हे एक वेगळेपण होतं. बाकी आपत्तीमध्ये आम्ही म्हणजे पुरात जाऊनही मदत करू शकतो, सगळी यंत्रणा आम्हाला वाचवायला तयार असते. पण याच्यामध्ये कोणीही कोणाला वाचवू शकत नाही संक्रमणापासून, अशी परिस्थिती असल्यामुळे सेनापतीला मैदानाच्या बाहेर राहून काम करण्याची म्हणजे पहिल्यांदा परिस्थिती यावेळी निर्माण झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की एक तांत्रिक बाब आहे.
1875 की 1895-85चा साथ नियंत्रण कायदा आहे. त्याच्यामध्ये आपल्या सरकारनं 2 अमेंडमेंट केले आणि 2 अमेंडमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत, जे जिल्हा दंडाधिकारी आहेत, त्यांना सर्वाधिकार दिले आहेत. मग लोकप्रतिनिधी जे आहेत, आता आम्ही एक तुम्हाला सांगतो की काही ठिकाणी डबे वाटप करताना, भोजनदान करताना काही लोकांनी फोटो काढले. ते फोटो काढण्यावरून मोठी चर्चा सोशल मीडियामध्ये झाली. पण ते फोटो काही कोणी जाणीवपूर्वक नाही काढले, आता एक सहज म्हणून काढले असतील आणि टाकले असतील. ते जाणीवपूर्वक केलेलं होतं असं मला वाटत नाही, असं माझं मत आहे. नाही कोण्याही पक्षाचे लोक असो, पण ते टाकल्या गेले. तसे काल परवा एक शिष्टमंडळ एका पक्षाचं मान्य जिल्हाधिकारी यांना भेटायला गेलं. खरं म्हणजे 4 लोकांनी कॅबिनमध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या जायला पाहिजे, कारण की जिल्हाधिकारी पण एक महत्त्वाचे अधिकारी आहे, त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी आहे जिल्ह्याची. पण त्या शिष्टमंडळामध्ये 20-25 लोक आतमध्ये होते. मग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जे फोटो दिसले त्याच्यामध्ये भरपूर लोक होते. या सगळ्यामध्ये 144 कलमचं उल्लंघन झालं. पण प्रश्न असा आहे की जिल्हाधिकाऱ्यांचा जीव धोक्यात नाही गेला पाहिजे. जे मोठे नेते गेले ते धडाडीचे नेते आहेत आणि त्यांच्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला भरपूर अपेक्षा आहे. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी भरपूर मोठं काम केलेलं आहे. कोणी कोणतं काम केलं, मोठा निधी आणलेला आहे, तर आपण ते नाकारू शकत नाही. ती कृतज्ञता होते. पण मग अशा एखाद्या नेत्याच्या जीवाला किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ नये, त्याचा जबाबदारपणा आपण सांभाळला पाहिजे, त्याची जबाबदारी आपण दाखवली पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनी पण, लोकप्रतिनिधींच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनीसुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे की म्हणजे पप्पू भाऊ कुठे गेले, म्हणजे कोणी भाऊ तिकडे गेले की त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं जायचं, असं कोरोनाच्या काळामध्ये शक्य नाही आहे. आणि ते टाळलं पाहिजे. आणि आतापर्यंत जर टाळलं नसेल तर यापुढे टाळलं पाहिजे असं आमचं आव्हान आहे. कारण असं आहे की याच्यामध्ये प्रत्येकानं आपलं काम जबाबदारीने केलं तरच आपण योग्य प्रकारे या संकटातून मार्ग काढू शकतो. आता दुसऱ्या काही समस्या ज्या आहेत, तसं लॉकडाऊनच्या काळामध्ये अपंगांच्या बाबत फार मोठ्या समस्या उद्भवल्या आणि तेव्हा लोकप्रतिनिधींची पण काही समस्या आमच्या म्हणजे नजरेतून सुटून जातात दुर्दैवानं. म्हणजे मला आमचे एक कार्यकर्ते आहेत निलेश पाजारे, ते स्वतः एका पायानं त्यांना डिसॅबिलिटी आहे आणि त्यांनी जेव्हा मला त्या वेगवेगळ्या समस्या सांगितल्या, कदाचित निलेश नसते तर मग आम्हाला ते माहीत नसतं पडलं. परंतु त्यांनी ज्या समस्या मांडल्या दिव्यांगांच्या बाबतीत आणि मग जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेब यांच्यासोबत, तर त्या समस्या मांडल्यानंतर लक्षात आलं की हाही एक विषय आहे आणि महत्त्वाचा विषय आहे, समाजातला वंचित घटक आहे, गरजू घटक आहे. पण आपलं कधी कधी लक्ष तिथून बाजूला हटून जातो. ज्येष्ठ नागरिक अनेक लोक असे आहेत की ज्यांना म्हणजे आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की आजकाल प्रत्येकजण पुण्या मुंबईला नोकरीसाठी गेलेला आहे आणि अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे घरी राहतात. आणि मग ते एकटे घरी असताना लॉकडाऊनमध्ये कोणाला घराच्या बाहेर निघण्याची मुभा नाही आहे, कोणाची तब्येत बिघडली, कोणाचा औषध आणायचा, अशा अनेक अडचणीला. आणि अशा लोकांना मग लोकप्रतिनिधीची आवश्यकता होती की लोकप्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोचला, त्यांची गरज पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या एक प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न मी कृणाल भाऊ राजूरकर यांचा एक प्रश्न आहे की कोविड-19ची टेस्टिंग लॅब येणार का? मला जी माहिती आजपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून किंवा आरोग्य विभागाकडून आहे त्यानुसार कोविड-19च्या तपासणीची पूर्ण तयारी, लॅबची पूर्ण तयारी आपल्या चंद्रपूरमध्ये झालेली आहे आणि चंद्रपूरमध्येच तपासणी होऊन आपल्याला त्याचा परिणाम काय आहे तो दिसणार आहे. लवकरच ते सुरू होणार आहे. नाही, आता खरं म्हणजे टेस्टिंग लॅब महानगरपालिकेने आणणे आहे. आता खरं म्हणजे याच्यामध्ये कोविड-19च्या आपत्तीचे नोडल अधिकारी मान्य सिव्हिल सर्जन साहेब आहेत, राठोड साहेब, ते चांगलं काम करत आहेत. आमचे मान्य जिल्हाधिकारी म्हणून त्या पूर्ण आपत्तीचं काम पाहत आहेत. त्याच्यामध्ये महानगरपालिका वगैरे वेगळं असं काही आहे नाही. सर्व मिळून ते काम एक पूर्ण टीमवर्क तयार करून वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे कार्यालय, ते अधिकारी हे सगळे मिळून ते काम लोकप्रतिनिधी म्हणून पाहत आहे. परंतु टेस्टिंग लॅबच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल, या नियोजनाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल, मला वाटते यांचा प्रश्न आहे हा, माननीय आमचे कृणाल राजूरकरजी, चांगला प्रश्न त्यांनी विचारला की टेस्टिंग लॅब महानगरपालिकेने का केलं नाही किंवा त्यांचं महानगरपालिकेचं असं कसं नियोजन आहे. खरं म्हणजे आता हा चुका काढण्याचा प्रसंग नाही आहे. मी जानेवारीला आपल्याकडे कोविडचा पहिला पेशंट केरळमध्ये आला, त्यावेळी खरं म्हणजे टेस्टिंग लॅबची तयारी, मास्कची तयारी, सॅनिटायझेशनची तयारी हे केंद्रीय स्तरावर केंद्र सरकारकडून व्हायला पाहिजे होतं. आणि विदेशातून येणारे जे काही नागरिक आहेत त्यांना म्हणजे जनतेच्या माहितीसाठी मी सांगतो
की जानेवारी ते मार्चच्या दरम्यान 336 फ्लाईटनं 64,000 नागरिक भारतामध्ये आले आणि त्यापैकी फक्त 8,000 लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलं, म्हणजे बाहेर क्वारंटाईन करण्यात आलं. आणि त्यापैकी 56,000 नागरिक जे आहेत ते आपल्या घरी गेले विमानानं. आणि अर्थात एक चांगली पोस्ट मी फेसबुकवर वाचली होती याबाबत, व्हॉट्सअप आणि फेसबुकवरही होती, की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचं संक्रमण का झालं, याला दोषी कोण आहे. तर त्याच्या एका माणसानं चांगलं व्यंगचित्र काढून उत्तर दिलं होतं की विदेशातून जे नागरिक येतात ते मुंबई पुण्याच्या विमानतळावर उतरतात, ते काही एखाद्या मागासलेल्या राज्याच्या बसस्टँडवर उतरत नाही. मी राज्याचं नाव याच्यासाठी घेत नाही कारण की कोणाची अवमानना करण्याचा आमचा हेतू नाही आहे, परंतु ते महाराष्ट्रात का बरं वाढलं. तर त्यावेळी जर आता आम्हाला केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री कोण आहेत हे अजूनही आम्हाला माहीत नाही देशाचे, जेव्हा की त्यांचं पहिलं काम होतं या आपत्तीमध्ये, त्यांनी जर ती विमानसेवा बंद केली असती आणि त्यानंतर टेस्टिंग लॅबपासून, मास्कपासून, सॅनिटायझेशनपासून, क्वारंटाईन करण्याची व्यवस्था आणि उपचाराची व्यवस्था, तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असते. पण आता जे आहे त्याचा सामना सर्वांनी मिळून एकमेकाला सहकार्य करून करायचा आहे. आणि निश्चितपणे महानगरपालिकेच्या स्तरावर टेस्टिंग लॅबच्या बाबत पुन्हा काही अधिक सुधारणा करता येऊ शकते का, याचा पाठपुरावा आम्ही कुणाल भाऊ, माननीय महापौर मॅडम यांच्याकडे निश्चितपणे आणि प्रशासनाकडे करू. तर एकंदरीत अशा पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग बांधव असतील, या सगळ्यांना लॉकडाऊनच्या काळामध्ये फार अडचण गेली आणि त्यांना मदत करणं आवश्यक होतं. ते करत असताना दुर्दैवानं लॉकडाऊन म्हणजे कोविडच्या याच्यामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये जी मला अतिशय म्हणजे मनाला बोचणारी गोष्ट आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक सामान्य नागरिक म्हणून, की या सगळ्या प्रकाराला जाती धर्माचं स्वरूप आलं, ते नको यायला. म्हणजे कसं आहे की कोण्याही समाजाच्या लोकांकडून, म्हणजे आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समस्यांकडे पाहतो. एखाद्या समाजाकडून एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी अख्खा समाज दोषी धरला जाऊ शकत नाही. आणि एखाद्या वेळेस एखाद्या समाजानं चूक केली असेल तरी पण ती वेळ पाहून, जसं एक कुटुंब असते, एका कुटुंबातल्या एका भावानं जर दुसऱ्या भावाबद्दल कमी जास्त काही बोललं तर बाप म्हणून, पालक म्हणून, लोकप्रतिनिधी हा पालकच आहे, तर पालक म्हणून माझी भूमिका काय असली पाहिजे की लहान भावानं मोठ्या भावाबद्दल काय म्हटलं, काही म्हणजे टोचणारं बोलला का, भांडण होईल अशा गोष्टी केल्या का, त्या त्यांच्याबद्दल नाही पोचल्या पाहिजे, त्या आपापसात मिटवता आल्या पाहिजे. आमचं काम काय आहे, पालकाचं काम काय आहे, लोकप्रतिनिधीचं काम काय आहे की समाजातील जे मतभेद असतील, तुमच्याकडे 2 पर्याय असू शकतात. समाजातील जे मतभेद आहेत त्या मतभेदाला पुन्हा त्याच्यात आग लागली असेल त्यात तेल टाकायचं आणि त्याचा फायदा घ्यायचा आणि आपली पोळी शेकायची. किंवा मग तुमच्याकडे दुसरा एक पर्याय आहे की हे मतभेद बाजूला ठेवायचे, समाजातली दरी कमी करायची, सगळ्यांचा एकोपा घडवून आणायचा आणि सर्व ताकदीनं एकत्रित येऊन ताकदीनं अशा संकटाचा सामना करायचा. आता कोणत्या लोकप्रतिनिधींनी काय करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायला पाहिजे. पण माझं असं स्पष्ट मत आहे की अशा संकटाच्या काळामध्ये एक देश म्हणून, एक माणूस म्हणून, आणि कोरोनाबद्दल वेगळं सांगायचं म्हणजे हा एक असा म्हणजे तो व्हायरस, जो व्हायरस आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, त्या व्हायरसनं आपली ताकद दाखवून दिली. त्या व्हायरसनं आपली कोणती ताकद दाखवली, माणसाच्या ज्या काही मर्यादा होत्या, हा देश तो देश ही मर्यादा, ही जात ती जात ही मर्यादा, हा धर्म तो धर्म ही मर्यादा, चीन भारत पाकिस्तान ही मर्यादा, सगळ्या मर्यादा तोडल्या. एवढंच नव्हे, ज्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये, प्रेसिडेंटच्या व्हाईट हाऊसमध्ये परिंदा भी पर नाही मार सकता असं म्हटलं जायचं, त्या व्हाईट हाऊसमध्ये थेट कोरोना घुसला. हे जगातलं पहिलं संक्रमण आहे की ज्याच्यामुळं इंग्लंडच्या राणीला आपला महाल सोडावा लागला. बकिंगहॅम पॅलेस आजपर्यंत कोणी सोडला नाही, कोणत्या राजानं इतिहासामध्ये असं इंग्लंडच्या केलेलं नाही आहे. कोरोनानं ते करून दाखवलं आणि बकिंगहॅम पॅलेस राजाला सोडावं लागला, राणीला सोडावं लागला. हे मी कशासाठी सांगत आहो की कोरोनानं माणसाला आपली मर्यादा दाखवून दिली. तुम्ही जे काही तुमचे समज आहेत, हे करणार ते करणार, असं आपोआप होणार तसं आपोआप होणार, आमचे फळं मिळणार, पापाचे फळं पुण्याचे फळ, ह्या सगळ्या मर्यादा, हे समज, हे सगळे गैरसमज कोरोनानं दूर केले. आणि म्हणून कोरोनाचा एक जीवित माणूस, एक जीवित व्यक्ती म्हणून, एक सजीव म्हणून आणि एक माणूस म्हणूनच आम्हाला सामना करावा लागणार. आणि त्यामुळे आजपर्यंत आम्ही आपापसात जे गैरसमज निर्माण केलेले आहे, अगदी म्हणजे कोणी अमेरिकेचा असेल किंवा कोणी भारताचा असेल किंवा इंग्लंडचा असेल, तर तो माणूस आहे, तो एक जीव आहे आणि तो जीव महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एकामेकाच्या सहकार्यानेच हे काम केलं पाहिजे. समाजामध्ये आणि समजा 2 धर्मामध्ये, 2 जातीमध्ये जर याच्यामध्ये काही गैरसमज असतील, काही वाद निर्माण होत असतील, तर चांगला लोकप्रतिनिधी, मग लोकप्रतिनिधी कोणी असो, मग तो नगरसेवक असू शकतो, जिल्हा परिषद सदस्य असू शकतो, आमदार खासदार असू शकतो, थेट पंतप्रधान असू शकतात. एक चांगल्या लोकप्रतिनिधीचं लक्षण हे आहे की त्यांनी ती समाजातली दरी कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.
कधी आपण अजाणतेपणानं एखादी दरी वाढवण्यासाठी मदत करतो, अजाणतेपणानं करतो, आणि कधी जाणीवपूर्वक आपण दरी वाढवण्याचा प्रयत्न करतो. लोकप्रतिनिधी म्हणून या देशासाठी, या समाजासाठी ते अत्यंत घातक आहे. नक्की याच्यात काही दुमत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण ती दरी कमी करण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. आणि मूळ मुद्दा जो आहे, कोरोना संक्रमणाचा जो मुद्दा आहे, त्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून, कारण असं आहे की मी समजा रस्त्यामध्ये एखादा अपघात माझा झाला असेल, जीव घेणा, आणि एखाद्या वेगळ्या धर्माचा माणूस मला जर वाचवण्यासाठी दवाखान्यात घेऊन गेला, तर मी असं म्हणतो का की मी या धर्माच्या माणसासोबत दवाखान्यात जाणार नाही? किंवा मग तिथं गेल्यावर मला रक्ताची गरज पडली आणि कोणी एखाद्या धर्माच्या व्यक्तीने मला रक्त दिलं, मी असं म्हणतो का की मी याचं रक्त घेणार नाही? संकटाच्या काळात जसं आपण सगळं बाजूला ठेवतो, तसं या संकटाच्या काळात मदत करतानासुद्धा, मदतीचा हात देतानासुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आपण भांडणं कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, दरी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि म्हणून याच्यामध्ये काही उदाहरणं महाराष्ट्रातले द्यावे लागतील. माननीय शरद पवार जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि लातूरचा भूकंप झाला होता, एक अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. लातूरचा भूकंप झाला तेव्हा ते थेट त्या भूकंपाच्या ठिकाणी गेले, आणि भूकंपाच्या ठिकाणी गेल्यानंतर पहिलं काम त्यांनी काय केलं, तर तिथं विनाकारण लोकप्रतिनिधींना येण्यामध्ये मज्जाव घातला, बंदी घातली. मग तेव्हा त्यांनी कारण काय दिलं होतं, आम्ही तेव्हा टीनेजमध्ये होतो, पण तेव्हा असं कारण त्यांनी दिलं होतं की जिथं लोकप्रतिनिधी येतात, VIP लोक येतात, सगळी यंत्रणा त्यांच्या मागे लागते, आणि तेवढ्या काळापुरतं जे आपलं एक डिझास्टर मॅनेजमेंटचं काम आहे, आपत्ती निवारणचं व्यवस्थापनचं काम आहे, ते मागे पडतं. आणि त्यामुळे अशावेळी त्यांनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून तिथं हजर राहून त्या आपत्तीचा सामना केला, पूर्ण यंत्रणा कामाला लावली. पण 3 दिवस 72 तास लोकप्रतिनिधींना बंदी घातली. अतिशय चांगला निर्णय होता. आणि त्यामुळे काय झालं, लातूरच्या भूकंपाचं जे आपत्ती व्यवस्थापन आहे, त्याचं पूर्ण जगामध्ये त्याचं एक चांगलं नाव झालं, एक चांगला नमुना झाला. एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे माननीय दिवंगत अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान असताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचं अध्यक्षपद त्यांनी माननीय शरद पवार यांना दिलं. ते तेवढ्याच एका कारणासाठी दिलं की त्यांना लातूर भूकंपाच्या आपत्तीचा चांगला अनुभव होता. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो, जे आता सगळ्यांना माहिती आहे, ओपन सिक्रेट आहे. ते म्हणजे असं की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. बहुतांशी बॉम्बस्फोट हे एका विशिष्ट धर्माच्या एरियामध्ये झाले होते, आणि मग धार्मिक दंगली उसळू नये म्हणून तेव्हासुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या 2 वेगळे नावं टाकले की याच्यामध्ये लोकांमधले मतभेद उफाळून येऊ नये आणि वेगळं वळण लागू नये. डिझास्टर मॅनेजमेंट याला म्हणतात. लोकप्रतिनिधींच्या भूमिका अशा असल्या पाहिजे. आणि म्हणून ते एक चांगलं उदाहरण आहे. मी चंद्रपूरचे उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. भोजनदानाच्या किट वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला होता. अनेक पक्षाचे लोक वाढत होते. आमचे माजी खासदार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराजजी अहिर, म्हणजे मला या गोष्टीचं कौतुक वाटलं. त्यांनी स्वतः मला फोन केला की पप्पू, तुझ्या वार्डामध्ये शिधापत्रिका नसलेले काही लोक असतील तर माझ्याकडून किट घेऊन जा. याला मोठेपण लागतं. मी त्यांच्या विरोधात आंदोलन केलेले आहे. त्यांच्या विरोधात मी निवडणुकीच्या दरम्यान TV चॅनलवर बोललेलो आहे. वैचारिक, व्यक्तिगत मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे. पण त्यांनी कोणताही आकस, कोणताही द्वेष न ठेवता मला स्वतः फोन केला आणि गरजू लोकांसाठी किट घेऊन जा असं म्हटलं. म्हणजे आम्हाला जेव्हा एखाद्या दिवशी जेवणाचे 4-5 डबे कमी पडायचे, तेव्हा आम्ही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील, संदीप गिरे असतील, रविभाऊ आसवानी असतील, भाजपचे नगरसेवक, आम्ही थेट फोन करायचो की भैया आपके पास कुछ बचा आहे का, भाऊ तुझ्याकडे काय आहे का रे, संदीप आहे का रे. तर ते आम्ही देवाणघेवाण करायचो. मग ते आमचे निवडणुकीतले मतभेद असतील किंवा एकामेकाच्या विरोधात निवडणुका लढवण्याचा प्रकार असेल, तो वेगळा आहे. पण हा वेगळा आहे. याच्यामध्ये एकामेकाला सहकार्य करणे हाच एक पर्याय आहे. आणि एक प्रश्न आहे, हां, तर एक कृणाल राजूरकर यांनी एक पुन्हा चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्याबद्दल मी थोडीशी माहिती पण देऊ इच्छितो. बाहेरगावावरून जे लोक येत आहेत, त्याच्यामध्ये एक मोठा प्रश्न आता आपल्या शहरामध्ये निर्माण झालेला आहे, आणि तो मला वाटतं राज्य पातळीवरच निर्माण झालेला असेल. एक तर असं आहे की प्रत्येक वार्डातून प्रत्येक 4 घराआड एक पोरगा मुंबई पुण्याला गेलेला आहे. ही वास्तविकता आहे रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी. कारण की विदर्भामध्ये रोजगाराच्या बाबतीत मागासले पण आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर प्रत्येक 4 घराआड एक पोरगा मुंबई पुण्याला गेलेला आहे. आणि जेव्हा आता लॉकडाऊनमध्ये परवानग्या मिळणं सुरू झालं,
तेव्हा मोठ्या संख्येनं हे विद्यार्थी किंवा रोजगार करणारे युवक आपल्या घरी परत येत आहेत। आता ते आपल्या समाजाचा घटक आहेत, खरं समजायचं म्हणजे ते आपल्याच घरचे मुलं आहेत किंवा ते आपल्याच घरचे युवक आहेत आणि त्यामुळे त्यांची काळजी करणं, त्यांना जपणं ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आणि समाजाचा घटक म्हणून। विषयाला दुसरी बाजू अशी आहे की ते जर बेजबाबदारपणानं वागले तर त्याच्यामुळे समाजाला धोका होऊ शकतो आणि मग कोरोनाची जी चेन तयार होते ती चेन, आता त्या विषयाकडे मी येणार आहे की कोरोनाची चेन कशी तयार होते, ती चेन तयार होण्यात जी मदत मिळते, मग त्या चेन तयार झाल्यामुळे पूर्ण समाजात धोक्यात येऊ शकतो, पूर्ण चंद्रपूर शहर आणि जिल्हा धोक्यात येऊ शकतो। मग याच्यातून आपण मधला मार्ग काढला पाहिजे। खरं म्हणजे लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टीच्या आम्ही बातम्या दिल्या नाही, पण आज या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की दिनांक 2 मे रोजी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना भेटलो। मी एकटा गेलो, कोणते कार्यकर्ते घेऊन गेलो नाही, मी एकटा गेलो आणि मी एक बैठक घेतली। तर कर्डिले साहेब, जिल्हा परिषदेचे CO, मान्य जिल्हाधिकारी, चर्चा आम्ही करायची होती। आम्ही आदल्या दिवशी रात्री SMS पाठवून त्यांना आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती। तो विषय हा होता की जे लोक बाहेर राज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून आपल्याकडे आता येणार आहेत त्यांच्यावर लक्ष कसं ठेवायचं आणि त्यांना सहकार्य कसं करायचं, दोन्ही गोष्टी आहे। म्हणजे हे कंट्रोलिंगसाठी नाही बोलत आहोत आम्ही, समन्वय। कधी कधी आजूबाजूच्या लोकांचे गैरसमज होतात। म्हणजे माझ्याकडे एक गैरसमज असा झाला की एका घरी 2 जण आले, क्वारंटाईन झाले, ते दोघं आपल्या रूममध्ये राहत होते, बरोबर, वेगवेगळ्या रूममध्ये, पण लोकांना असं वाटलं की या घरची बाईच बाहेरून आलेली आहे। मग वारंवार फोन यायचे की ही बाई, या ताई बाहेर निघत आहे, या ताई बाहेर निघत आहे। मग त्यामुळे काय झालं की आम्ही वारंवार, पण मग नंतर लक्षात आलं की हा गैरसमज होता। एका घरून असा रिपोर्ट आला की भाऊ त्यांच्या घरी सेपरेट रूमच नाही आहे। मग तुम्ही कसे म्हणता सेपरेट रूम आहे, तर त्यांच्या घरी तुम्ही पाठवा आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करा। आम्ही त्यांच्याकडे 2 वेळा डॉक्टर पाठवला, डॉक्टरने ठाम सांगितलं की भाऊ आमच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्याकडे सेपरेट रूम आहे, आम्ही पाहिल्यानंतरच त्याला होम क्वारंटाईन केलं। तर हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काही लोक जे बाहेरून आलेले आहेत ते सुद्धा जबाबदारीने वागत नाही आहे। ते इकडून तिकडून पाहतात, थोडासा वेळ मिळाला की रात्री अपरात्री आपल्या घरच्यांना घेऊन बाहेर फिरायला जातात। एक क्वारंटाईन माणूस, होम क्वारंटाईन असलेला व्यक्ती बाहेर फिरायला आला, समोर असलेल्या एका बेंचवर बसला किंवा कुठेतरी जाऊन बसला आणि तो समजा पॉझिटिव्ह असेल दुर्दैवानं, आणि मग काही वेळानं दुसरा एखादा त्या वार्डातला माणूस जर तिथं जाऊन बसला, संक्रमण होणार आहे, चेन तयार होणार आहे। म्हणून क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीची ही जबाबदारी आहे की त्यांना आपल्या घरात राहावं। त्याच्या 2 जबाबदाऱ्या आहे। आता सगळे लोक म्हणतात की जी चंद्रपूरची एक मुलगी यवतमाळवरून येणारी ती पॉझिटिव्ह निघाली, पण तिच्या घरचे निगेटिव्ह कसे निघाले, सगळेजण आक्षेप घेत आहेत। पण माझं मत थोडंसं याच्यात वेगळं आहे। वेगळं कसं आहे पहा, मला असं वाटतं की 9 तारखेला तिला क्वारंटाईन केलं होतं बहुतेक माझ्या माहितीनुसार। ज्या दिवशीपासून त्यांना क्वारंटाईन केलं ते घरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून राहिले आणि म्हणून कदाचित त्या मुलीपासून घरच्यांना इन्फेक्शन झालं नाही किंवा ते संक्रमण झालं नाही। मग हे प्रत्येकानं आपल्या घरी केलं पाहिजे। होम क्वारंटाईन जर आपल्या घरी कोणी असेल तर आपण दुसऱ्याच्या घरी आणि स्वतःच्या घरात पण त्या व्यक्तीच्या जवळ जायला नाही पाहिजे आणि बाहेर निघायला नाही पाहिजे। आणि घरच्या लोकांना एक ज्या गोष्टी तिथं आहेत त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो। होम क्वारंटाईन कोणाला करतात, ज्यांच्यामध्ये काहीही सिम्पटम्स नाही आहे त्याला होम क्वारंटाईन करतात। होम क्वारंटाईन का बरं करतात, बाहेर क्वारंटाईन का नाही करत? पहिल्या टप्प्यात आपल्याकडे 50,000 लोक बाहेरून आले, दुसऱ्या टप्प्यामध्ये तेवढेच येऊ शकतात जिल्ह्यात। एवढ्या लोकांना बाहेर ठेवण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही आहे, ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे। आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनानं असा निर्णय घेतला किंवा राज्य शासनानं असा निर्णय घेतला की त्यांना होम क्वारंटाईन करायचं ज्यांच्यामध्ये सिम्पटम्स नाही आहे। पण मग अचानक सिम्पटम्सही येऊ शकतात। मग म्हणून होम क्वारंटाईन केलेल्या लोकांनी जबाबदारीनं राहायला पाहिजे, आपल्या घरात राहिलं पाहिजे, आपल्या घरातल्या लोकांपासून 15 दिवस लांब राहिलं पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे। आणि ज्यांच्यामध्ये सिम्पटम्स असेल त्यांनी स्वतःला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून घ्यायला पाहिजे। जे रेड झोनमधून आले असतील त्यांनी स्वतःला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून घ्यायला पाहिजे। रेड झोन म्हणजे अख्खा पुणे रेड झोन नाही आहे, अख्खा मुंबई रेड झोन नाही आहे, मुंबईमधलं रेड झोन, पुण्यामधले रेड झोन, तिथं तो व्यक्ती राहत असेल, इथं आला तर त्याने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून घ्यायला पाहिजे। आता हा जनतेचा गैरसमज आहे की प्रत्येकालाच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं पाहिजे, असं करणं शक्य नाही आहे। आणि मग एखाद्याच्या घरी होम क्वारंटाईन कोणाला केलं असेल तर त्या घरच्या सगळ्यांनाच घराच्या बाहेर निघण्यावर बंदी राहील असं पण नाही आहे। होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीनंच घराच्या बाहेर निघू नये, बाकीचे घराच्या बाहेर निघू शकतात, तशी परवानगी आहे। परंतु ते करत असताना होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीनं घराच्या आतमध्ये सगळ्यांपासून सुरक्षित अंतरावर स्वतःच्या रूममध्ये राहावं, त्यानं घरच्याच्या संपर्कात येऊ नये आणि सोबतच 15 दिवस बाहेर निघू नये। आता हे पालन जर आपण स्वतः केलं तर याच्यामध्ये मग वादविवाद होण्याची गरज नाही आहे। पण होत काय आहे की त्याच्यामध्ये काही ठिकाणी होम क्वारंटाईन लोक चुकत आहे आणि काही ठिकाणी जनतेमध्ये गैरसमजानं संभ्रम निर्माण होत आहे।
आता लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासारखी जबाबदारी त्याच्यामध्ये हे आहे की पहिलं तर त्यांच्याशी बोलणं, जे होम क्वारंटाईन आहेत त्यांना समज देणं की भाऊ तुम्ही असं करू नका, तुम्हाला एक तुम्ही असं समजू नका की मी आपलं काम पुन्हा सांगत आहे. मला परवाच्या दिवशी एक फोन आला, बिनबा गेटच्या परिसरातील एका रेड झोनमधल्या ताईंनी मला फोन केला की आमच्या घरी बीपीचा शुगरचा पेशंट आहे आणि आमच्या घरी शुगरचा पेशंट असताना हे पोलीस आम्हाला बाहेर जाऊ देत नाही आहे. ते म्हणतात की तुम्ही औषधीची व्यवस्था करा. आता त्याच्यामध्ये कधी बोलण्यामध्ये संवादामध्ये काहीतरी गैरसमज होतात असं तर पोलीस म्हणू शकत नाहीत. पण मग आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक साहेबांना फोन केला. त्यांनी एका कर्मचाऱ्याचं नाव सांगितलं, आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यानंतर चक्क 1 महिन्याची औषध जिल्हा शल्यचिकित्सक राठोड साहेब आणि एक सरकारी दवाखान्याचे कर्मचारी माणिकजी यांनी मिळून एका माणसाच्या मार्फत तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि ती ताई अत्यंत खुश झाली. म्हणजे याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काहीच नाही केलं, आमचं याच्यामध्ये काही योगदान नाही आहे. जे काही केलं ते अधिकाऱ्यांनी केलं, पण आम्ही त्यातलं दुवा झालो, आम्ही त्यातला ब्रिज झालो. हे ब्रिज होण्याचं काम आमचं आहे. होम क्वारंटाईन असलेले लोक जे आहेत त्यांनी जर बेजबाबदारपणा दाखवला तर एकदा समज द्यायची, नाही ऐकलं तर मग त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सांगायचं, ही आमची जबाबदारी आहे, ते आम्ही करू. आणि त्यासोबत समाजातल्या लोकांनीसुद्धा गैरसमज झाल्यामुळे कोणत्याही गोष्टीला अफवांना बळी पडू नये हे पण आमचं आव्हान आहे. आणि होम क्वारंटाईन असलेल्या लोकांनी निश्चितपणे आपल्या जबाबदारीचं पालन करावं हे सुद्धा आमचं एक या ठिकाणी इस्माईल भाई आमचे म्हणत आहेत की नगरपालिका बल्लारशाच्या सफाई कर्मचाऱ्याच्या बाबतीत बोला. नगरपालिका बल्लारशाच्या सफाई कर्मचाऱ्याचा एक मुद्द्यावर आम्ही विषय घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे तो आता सध्या स्थगित आहे, परंतु नगरपालिका बल्लारशाचे कर्मचारी असतील, कंत्राटी कामगार असतील किंवा वैद्यकीय महाविद्यालयाचे कंत्राटी कामगार असतील, आम्ही आधीच उल्लेख केलेला आहे. या सर्वांचं योगदान हे म्हणजे या सर्वांचं योगदान आपण विसरू शकत नाही. हे आमच्यासाठी हे महापुरुष आहे आजच्या घडीला, कारण की हे जे काम करत आहेत त्या कामाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे हे सगळे जे लोक आहेत यांचं काम खूप मोठं आहे, महान काम आहे आणि त्यांना आमचं सॅल्यूट आहे. आणि त्यांच्या पगारामध्ये सुद्धा वाढ होत नाही, त्यांना किमान वेतन मिळत नाही. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न आम्ही आता पूर्णपणे सोडवला. पुढे बल्लारपूर नगरपालिका आणि जिल्ह्यात जिथे जिथे कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही तिथं आम्ही लढा देऊ आणि त्यांना मिळवून देऊ, हे आमचं आश्वासन आहे. एक प्रश्न पुन्हा आलेला आहे. अमितजी शेंडे यांनी एक प्रश्न केलेला आहे की सरकारी दवाखान्यामध्ये अर्ध हॉस्पिटल कोविडसाठी आरक्षित केल्यामुळे गोरगरीब जे इतर रुग्ण येऊन राहिलेले आहेत त्यांना बेड मिळत नाही, त्यामुळे त्यांची अडचण होते, ते उपचारापासून मग वंचित राहतात. तर ही गोष्ट खरी आहे. कोविड संक्रमणामध्ये मोठ्या स्तरावर वरूनच काही म्हणजे नियोजनाचा अभाव झालेला आहे. मी आधी पण ही गोष्ट सांगितली. किती बेड या देशामध्ये आहेत, किती बेड वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे चायनाला आपण दोष देण्यासारखे कामं चायनानं केले, पण चायनानं कोविडचा केलेला सामनाही आपण त्याचाही अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी मेकशिफ्ट हॉस्पिटल नावाची जी एक संकल्पना राबवली, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं बेडची संख्या वाढवणे, रुग्णांना उपचार मिळवून देणे, हे आम्हाला 2-3 महिने आधी करता आलं नसतं. ते केलं नाही आम्ही आणि त्यामुळे अचानक आता हे सगळं आलेलं आहे. तर हे लोड वाढलेलं आहे आरोग्य व्यवस्थेवरचं. पण शासनानं त्याच्यावर उपाययोजना काढून तातडीनं बेडची संख्या वाढवायला पाहिजे. तात्पुरते रुग्णालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभे करायला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून कोविडच्या रुग्णांवर उपचार करायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. हां, आज 9 रुग्ण पॉझिटिव्ह मिळालेले आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे. खरं म्हणजे मी चंद्रपूरकरांना एक विनंती करतो, म्हणजे हात जोडून विनंती करतो, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, की तुम्ही विसरले आहे. मी 4 दिवसाची गर्दी पाहत आहो. हा कसला, म्हणजे असं बोललं तर वाईट वाटते की हा कसा बेजबाबदारपणा आहे. किती गर्दी आहे बाजारामध्ये. आपण ठरवलं पाहिजे ना की मला बाजारात जाणं आवश्यक आहे का. मी 2 दिवसातून एक वेळा जाऊ शकतो, 3 दिवसातून एक वेळा जाऊ शकतो, हप्त्यातून एक वेळा जाऊ शकतो, की दररोज जाणं गरजेचं आहे. हे आपण ठरवलं पाहिजे. ते बघा, कायद्यानं आणि नियमानं प्रत्येक गोष्ट होत नाही. म्हणजे तुम्हाला जर कायद्यानं दंड दाखवून लॉकडाऊनचं पालन करा असं पोलीस म्हणत असतील आणि एकावेळी सगळे चंद्रपूर जर बाहेर आलं तर पोलिसाची संख्याच तेवढी नाही आहे. आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यांनी जो प्रश्न विचारला होता की 9 पेशंट मिळालेले आहेत. आता आज 9 पेशंट मिळाले ही गोष्ट खरी आहे,
ते सर्व बाहेरून आलेले आहेत आणि ते सगळे क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून जास्त चेन तयार होण्याचा धोका आहे असं आपण सध्या तरी म्हणू शकत नाही. पण ती चेन जर कोणी तयार करेल तर तो पप्पू देशमुख तयार करेल किंवा त्याच्या आजूबाजूचा तयार करेल. म्हणजे आम्ही नागरिक कोरोना तुमच्याकडे येत नाही, तुम्ही कोरोनाकडे जाता. कोविड तुम्हाला होत नाही, तुम्ही कोविडच्या आहारी जाता. म्हणजे कोविड तुम्ही आणता. आणि त्यामुळे कृपा करून बाजारात एवढ्या मोठ्या संख्येने येऊ नका. आणि आले दुकानासमोर चिपकून उभे राहता, राशनच्या दुकानासमोर रागा लावता, एकामेकाला खेटून उभे राहता. कशासाठी, काय गरज आहे? आणि एवढं तर आपल्याला समजते ना, स्मार्टफोन आपण वापरतो, व्हॉट्सअपचे मेसेज एकामेकाला पाठवतो, मोठं तत्त्वज्ञान व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून आपण सांगतो. तेव्हा आपल्याला एवढी तर समज असायला पाहिजे की एवढं सरकार सांगते, एवढे सगळे सामाजिक कार्यकर्ता सांगतात, आरोग्यसेविका सांगतात, आरोग्यसेवक सांगतात की तुम्ही 1 मीटरचं अंतर. एस एम एस समजते आपल्या सगळ्यांना. SMS तर SMS म्हणजे काय? चांगला मेसेज आला एक, SMSचं पालन करा. सेफ डिस्टन्स, S म्हणजे सेफ डिस्टन्स, M म्हणजे मास्क आणि S म्हणजे सॅनिटायझर म्हणजे फक्त सॅनिटायझर औषधीच नाही. साध्या पाण्यानं हात धुतले, साबणानं हात धुतले तरी ते सॅनिटायझेशन आहे. सॅनिटायझेशन करा, मास्क वापरा, सेफ डिस्टन्सवर राहा. हे वारंवार सांगितलं जात आहे आणि हे काही कोणी म्हणजे तुमचा कान धरून सांगू शकत नाही. कृपा करून माझी हात जोडून विनंती आहे, हे स्वतः समजून घ्या. जे 9 पेशंट आलेले आहे ते सध्या क्वारंटाईनमध्ये होते, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे आणि चेन तयार होणं याची काळजी पण प्रशासन घेऊन राहिलेलं आहे. म्हणजे एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना काल माझ्या आयुष्यामध्ये झाली. मी हे उदाहरण म्हणून सांगतो आहे. म्हणजे मला 2 दिवसापूर्वी एक फोन आला की दादा, ब्रह्मपुरीवरून एक पेशंट आपल्या इथं आणण्यात आलेला आहे शासकीय रुग्णालयामध्ये आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. पण त्याने जेवण नाही केलं. रात्रीचे 9:30 वाजले होते आणि सगळ्या ठिकाणचे जेवण बंद झाले होते. हॉटेल तर सुरू राहत नाही आणि त्यानंतर कोणाकडे आता डबे पण मिळत नाही. मग आम्ही 2-3 ठिकाणी विचारपूस केली, कुठंच व्यवस्था नव्हती. शेवटी त्या व्यक्तीला माझ्या घरी मी माझ्या पत्नीला विचारलं. मग 2 पोळ्या आणि भाजीन हे सगळे एक पार्सल आम्ही तयार केलं, यूज अँड थ्रो पार्सल तयार केलं आणि यूज अँड थ्रो पार्सल तयार करून माझ्या एका कार्यकर्त्याला फोन केल्यानंतर तो कार्यकर्ता आला आणि 10:15 वाजता दवाखान्यामध्ये त्याने डबा पोहोचवला. डबा पोहोचवताना मी कार्यकर्त्याला सूचना दिली होती, आम्ही नेहमी सूचना देतो, तेव्हाही मी सूचना दिली की दवाखान्यात डब्बा घेऊन जायचं नाही, डब्बा काउंटरवर देऊन द्यायचा आणि दवाखान्याचे जे प्रशिक्षित कामगार आहेत त्यांची जबाबदारी आहे डब्बा पोहोचवण्याची. मग तो गेला. मग तिथं एका जणानं सांगितलं की भाऊ सध्या कोणी इथं आहे नाही. मी म्हटलं जेव्हा येईल तेव्हा घेऊन जायला सांग, मग तू परत ये. आणि मग तो माझा कार्यकर्ता परत आला, जनविकास सेनेचा कार्यकर्ता परत आला आणि मग तो माणूस मला 11:15 वाजता त्यानं फोन केला की भाऊ तुमचा डबा मिळाला आणि मी जेवण केलं. हा एक विषय झाला. परंतु काल रात्री 2 वाजता अचानक माझ्या फोनची रिंग वाजली आणि फोनची रिंग वाजल्यानंतर मी फोन उचलला, थोडासा गॅलरीमध्ये आलो. ज्या व्यक्तीला आम्ही डब्बा पोहोचवला होता त्या व्यक्तीचा तो फोन होता आणि त्यानं जे वाक्य उच्चारलं त्यानंतर माझ्या काळजाचा ठोका, म्हणजे ज्याला आपण म्हणतो, चुकला. मला असं वाटलं एकदम मागे गेलो, सरसा 2-3 दिवसामागे, जर थोडीशी चूक झाली असती. म्हणजे बघा, त्यानं जे वाक्य उच्चारलं की भाऊ मला ओळखलं का? मी म्हटलं, त्यानं आपलं नाव घेतलं. म्हटलं हो मी ओळखलं, तुझं नाव मला पाठ झालं. भाऊ मी पॉझिटिव्ह निघालो आहे, मी सरकारी दवाखान्यात आहे, भाऊ मी पॉझिटिव्ह निघालो आहे. आणि तो हिंमत हारला होता, मग त्याला मी हिंमत दिली आणि तो रात्री 2 वाजता मला एकच गोष्ट म्हणाला की भाऊ माझ्यावर योग्य उपचार करायला सांगा, मी तरुण आहे. आणि माझा सकाळी 7 वाजता मग आम्ही सिव्हिल सर्जन साहेबांना फोन केला. तर सिव्हिल सर्जन साहेबांनी पहिला प्रश्न तो मला विचारला की भाऊ, ते एकदम शॉकमध्ये गेले, पप्पू भाऊ डब्बा तुम्ही परत आणला का घरी? मी सांगितलं साहेब चिंता करू नका, ते पार्सल होतं यूज अँड थ्रोचं, डब्बा घरी आणला नाही. विचार करा, जर तो डब्बा मी माझ्या घरचा दिला असता आणि एक साधारण पेशंट आहे म्हणून तो डब्बा गेला असता आणि तो जर माझ्या घरी परत आला असता तर आज माझं कुटुंब धोक्यात आलं असतं आणि आज मी तर मुलाखत देत नसतो, आज मी सगळ्याच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन क्वारंटाईन झालो असतो. आणि म्हणून चंद्रपूरकरांनो लक्षात घ्या, आता कोविडसोबत जगायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर आपल्याला SMSचं पालन करायचं आहे. सेफ डिस्टन्स, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन, हात धुणे, वारंवार साबणानं धुणे किंवा सॅनिटायझरनं साफ करणे हे आपल्यासाठी गरजेचं आहे. अशा सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये आमच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहे तेही पार पाडण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करू.
अमितजी शेंडे यांचा एक पुन्हा प्रश्न आहे की इतर नगरपालिकेमध्ये ते काही शहरात फिरण्यासाठी जे काही कार्ड वाटण्यात आले होते, आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये पण वाटले. माझ्या प्रभागातूनही मला अनेक फोन आले की भाऊ आमच्याकडे कार्ड मिळाले नाही, त्या वार्डात मिळाले, या वार्डात मिळाले. त्या कार्डबद्दल जो एक गैरसमज निर्माण झाला तो मी तुमच्या मनातून पहिले काढण्याचा प्रयत्न करतो. ते कार्ड याच्यासाठी वाटप करण्यात आले होते की जेव्हा एखादा एरिया रेड झोन म्हणून घोषित होतो, जसं मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरमध्ये काही रेड झोन आहेत, तसे एखाद्या रेड झोनमधून मग एकदा तुमचा एरिया समजा रेड झोनमध्ये आला, जसं चंद्रपूरमध्ये आपल्या बिनबा गेटचा परिसर आहे, एकदा जर तुमचा एरिया रेड झोनमध्ये आला की मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी जाण्यावर बंदी येते. आणि मग अशावेळी जर जास्त दिवस तो रेड झोनमध्ये राहत असेल तर परिवारातल्या एका व्यक्तीला त्या परिसरातील भाजीच्या दुकानातून किंवा एखाद्या किराणा दुकानातून सामान आणण्यासाठी एक कार्ड देण्यात आलं आहे. ते कार्ड दिवसानुसार त्याचे रंग वेगवेगळे आहेत आणि मग त्या कार्डनुसार तुम्ही बाहेर जाऊ शकता. पण सुदैवानं चंद्रपूर शहर रेड झोनमध्ये आलेलं नाही आहे, एकमेव एरिया आलेला आहे. त्यामुळं तशा प्रकारच्या कार्डची काही गरज आपल्याला पडली नाही. आणि एक गैरसमज हा होता की ते कार्ड शहरात जाण्यासाठी आहे का? अजिबात नाही. जर तुम्ही वडगाव प्रभागाचे नागरिक असाल आणि तुम्ही जर ते कार्ड घेऊन जटपुरा गेटवर आले तर निश्चितपणे पोलीस तुम्हाला पकडून तुमच्यावर कारवाई करतील, जर लॉकडाऊन सुरू असेल तर. आणि त्यामुळे त्या कार्डचा तसा आता काही उपयोग राहिला नाही. तर त्याचा उपयोग समजा गरज पडली तर तसं आपण करावं असं जिल्हा प्रशासनाने ठरवलं होतं. आणि मला वाटते आता आपल्याकडे 9 पेशंट नव्यानं आल्यामुळे माझी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की पुन्हा नव्यानं कार्ड तयार करण्याची प्रोसेस करावी, कार्ड लोकांपर्यंत पोहोचवून द्यावे. पण कार्डबद्दल जे गैरसमज आहे लोकांच्या मनामध्ये ते दूर करावे. त्याची गरज पडणार किंवा नाही पडणार हे सुद्धा त्यांना सूचना मिळतील, त्याप्रमाणे वागावे असे नागरिकांपर्यंत संदेश जिल्हा प्रशासनाने पोहोचवला पाहिजे. आणि सोबतच नगरसेवक म्हणून खास करून ज्या काही छोट्या मोठ्या लोकांच्या समस्या होत्या, अनेक लोकप्रतिनिधींनी ते काम चांगल्या पद्धतीने केलं. म्हणजे महानगरपालिकेच्या चंद्रपूर म्हणजे आमचे सचिन भोयर नगरसेवक असतील किंवा बाकी काही नगरसेवक असतील त्यांचं मी पाहिलं. नगरसेवकांनी स्वतः उपस्थित राहून फॉगिंग, फवारणी, सॅनिटायझेशन हे करून घेण्याचा प्रयत्न केला. आमचे भाऊपेठचे स्नेहल रामटेके आहेत, इतरही सर्व नगरसेवक आहेत, सर्वांचे आमचे महापौर आहेत, सर्वांचे नावं घेणं शक्य नाही आहे. पण चांगल्या पद्धतीनं फॉगिंग, फवारणी, सॅनिटायझेशन करून घेण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी जास्त ताकदीनं ते काम केलं, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. माझ्या प्रभागामध्ये पण मी आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या ताकदीप्रमाणे जसा फोन आला, जशी माहिती मिळाली, जशी मागणी आली त्या पद्धतीने आम्ही पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला. आणि इतर ठिकाणी जिथं गरज आहे तिथेही केला. कोणाचा प्रश्न आहे? निलेश बेलखेडे हे युवा सेनेचे एक चांगले कार्यकर्ते आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे. त्यांनी महानगरपालिकेकडे एक सूचना केलेली आहे असं त्यांनी मला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि निलेश भाऊ तुम्ही निश्चिंत राहा, महानगरपालिका प्रशासनाशी मी संपर्क साधून आणि तुम्हाला बोलवून एक मीटिंग करून आपण त्या समस्येवर नक्की तोडगा काढू असं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. हा माझा शब्द आहे. प्रश्न झाले? तर सरतेशेवटी लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण काय काय करायला पाहिजे, काय काय नाही करायला पाहिजे, लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी काय, माझं स्पष्ट मत आहे की जनता जर कुठे बेजबाबदारसारखी वागत असेल, नियमांचं पालन करत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून मत मिळेल किंवा नाही मिळेल याची तमा न बाळगता, कारण की मी माझ्या प्रभागातल्या लोकांचा, नागरिकांचा पालक आहे. आणि पालक म्हटल्यावर माझ्या पाल्याची जर एखाद्या ठिकाणी जर त्याला काही अडचण होत असेल किंवा त्याच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत असेल, समजा तुम्ही लॉकडाऊनच्या नियमाचं पालन करत नाही आहे, त्यामुळे तुमच्या आरोग्याला समस्या निर्माण होत आहे, तुमच्या कुटुंबाला समस्या निर्माण होत आहे, तर तुम्हाला राग आला तरी चालेल, मी खडसावून सांगितलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. आणि आता माझ्या वडगाव प्रभागामध्ये मी तशा प्रकारचं आम्ही एक मोहीमच राबवणार आहोत. आता कोरोनामुक्त वडगाव प्रभाग म्हणजे पूर्ण शहर आणि पूर्ण देश आणि पूर्ण राज्यच कोरोनामुक्त राहिलं पाहिजे. पण मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जी जबाबदारी आहे, आमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यापुरता एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न, जेणेकरून ते पाहून आमच्या आसपासच्या बाकीच्या नगरसेवकांनी, सगळ्या गावातल्या किंवा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत आणि 2-3 दिवसामध्ये त्याची आम्ही एक जाहीरपणे त्याचं प्रेस नोटसुद्धा काढणार आहोत.
तर या सगळ्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनमध्ये प्रसिद्धी माध्यमाचे पत्रकार असतील त्यांनीसुद्धा जे काम केलं, म्हणजे जमिनीवर जाऊन अनेक माध्यमाच्या प्रतिनिधींना कोरोनाचं संक्रमण झालं, पण ते कोणासाठी गेले? आपल्या कुटुंबासाठी गेले का? काय सुरू आहे जमिनीवर हे तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून ते गेले आणि मग त्यांना संक्रमण झालं. मग ते कशासाठी गेले? कारण की तुम्हाला घर बसल्या लॉकडाऊनमध्ये खालची परिस्थिती जमिनीवरची काय ते माहीत झालं पाहिजे. आणि मग अशावेळी जर ते पत्रकार तिथं जात असताना, तुम्हाला माहिती देत असताना, तुम्हाला बाहेर जाण्याची काही गरज नसताना तुम्ही जर संध्याकाळी जाता, सायंकाळी फिरायला निघता, म्हणजे काही गोष्टी पाहून मनाला खूप वाईट वाटते. म्हणजे लोकांचे ग्रुपच्या ग्रुप घोळक्याच्या घोळके बाहेर जमा होतात आणि एकत्र बोलत राहतात, 2 मीटरचं अंतरसुद्धा ठेवत नाही, तोंडाला मास्क नाही. ही जी परिस्थिती आहे ही चांगली नाही आहे. याच्याने एक मोठं संकट आपण ओढवून घेऊ. म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझं आव्हान आहे की उद्यापासून किंवा आजपासून जर पप्पू देशमुखवर तुमचं प्रेम असेल, जर तुम्हाला माझ्याविषयी थोडाफार आदर असेल, तर तुम्ही एक गोष्ट, एक निश्चय आज करा. चंद्रपूरवासियांना माझं नम्र आव्हान आहे की 2 मीटरपेक्षा कमी अंतरावर आम्ही एकमेकासोबत उभे राहणार नाही. आम्ही मास्क वापरल्याशिवाय उभे राहणार नाही. आम्ही वेळोवेळी अर्ध्या तासाने हात धुतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची एक भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. आणि जर कुठं गर्दी होत असेल, कुठं जास्त चिपकून लोक राहत असेल, तर मी स्वतः एक नगरसेवक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः तक्रार करायला मागे पुढे पाहणार नाही. हे पण माझं स्पष्ट मत आहे, कारण की ती माझी जबाबदारी आहे. आणि कारण असं आहे की एकदा जर कोरोनाची चेन तयार झाली, हे बघा, कोरोनाचं संक्रमण हा काही मोठा प्रश्न नाही आहे. कोरोनाचं संक्रमण झालेले 80% लोक आपोआप रिकवर होतात असा एक अभ्यास आहे. त्यापैकी 10-15% लोकांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज पडते आणि त्यापैकी मोठ्या प्रमाणात लोक दुरुस्त होऊन घरी येतात. हा अभ्यास आहे जगभराचा. मग समस्या काय आहे? समस्या हे आहे की कोरोनामध्ये तुमच्या लंग्सवर, फुफ्फुसावर अटॅक होतो आणि जेव्हा तो फुफ्फुसावर अटॅक होतो तेव्हा तुम्हाला काही पेशंटला त्याच्यामध्ये याची आपण काय म्हणतो त्याला व्हेंटिलेशनची आवश्यकता पडते. आणि जेव्हा व्हेंटिलेशनची आवश्यकता पडते, आपल्या देशामध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा फक्त संपूर्ण देशामध्ये 80,000 व्हेंटिलेटर होते. पूर्ण भारतामध्ये फक्त 80,000 व्हेंटिलेटर होते. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,00,000च्या जवळपास, 80,000च्या जवळपास पेशंटची संख्या जात आहे. आणि मग असे जर गंभीर पेशंट असतील, त्यांना जर व्हेंटिलेटर लागत असेल आणि जर ही चेन जर वाढली मोठ्या प्रमाणात, 1पासून 4, 4पासून 5, 4पासून 20, 20पासून 100, तर मोठ्या प्रमाणात जर रुग्ण तयार झाले, तर मग आपली जी आरोग्य व्यवस्था आहे त्यात व्हेंटिलेशन असेल किंवा बाकी जे औषधोपचार असेल ती इतकी अपुरी आहे. या बाबतीत आपण चीनच्या खूप मागे आहोत. चीननं तर एवढं जमवून ठेवलं, त्या 7-8 दिवसामध्ये त्यांनी माहिती लपवली आणि एवढ्या गोष्टी जमवून ठेवल्या की ते आता जगाला त्याचा पुरवठा करू शकतात. पण आज आमची परिस्थिती आजही चांगली नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे एकच पर्याय आहे की रुग्णसंख्या वाढली नाही पाहिजे. मग रुग्णसंख्या कशी वाढणार नाही? चेन तयार झाली नाही पाहिजे. चेन कशी तयार होणार नाही? आम्ही दुसऱ्याच्या संपर्कात गेलो नाही पाहिजे, कोणी आमच्या संपर्कात आला नाही पाहिजे. आम्ही आमच्या कामासाठी जात असेल तर आम्ही 2 मीटरवर राहिलं पाहिजे. आम्ही SMS म्हणजे सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला पाहिजे. चेनच तयार होऊ द्यायची नाही याचा निर्धार करायचा, याची शपथ घ्यायची, याची प्रतिज्ञा करायची की मी माझ्या गावाच्या सुरक्षेसाठी, मी माझ्या चंद्रपूरच्या सुरक्षेसाठी, मी माझ्या प्रभागाच्या सुरक्षेसाठी, मी माझ्या कुटुंबासाठी आणि मी माझ्या स्वतःसाठी चेन तयार होऊ देणार नाही, म्हणजे होऊ देणार नाही. हा आपण निर्धार केला पाहिजे. हा निर्धार केला तरच आपण या संकटाचा सामना करणार, असं करू शकणार असं मला वाटते. आणि पुन्हा काही अपेक्षा जर असतील एक लोकप्रतिनिधी म्हणून, तर निश्चितपणे आम्ही सगळेजणं याच्यात सगळ्या पक्षाचे लोक, म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेच्या काही सूचना असेल, काही चुका होत असेल तर जनतेने त्या आमच्या लक्षात आणून द्याव्या. आम्ही मान्य महापौर मॅडम असतील, उपमहापौर असतील, सर्वच्या सर्व नगरसेवक असतील सन्माननीय, आम्ही सर्व एकत्रित येऊन, सर्व मतभेद, सर्व पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून तुमच्यासाठी तयार आहोत. जिल्हा प्रशासन तुमच्यासाठी तयार आहे. सगळे लोकप्रतिनिधी आम्ही, म्हणजे मला हे सांगितलं पाहिजे की आमचे स्थानिक आमदार मान्य किशोरभाऊ जोरगेवार अनेक वेळा त्यांनी, आम्ही ज्या वेळेस फोन केला त्यावेळेस त्यांनी आम्हाला डबे पोहोचवण्यासाठी मदत केली, कुठं कमी गेलं असेल तर अशा पद्धतीने एकामेकाला सहकार्य करून, एकामेकाच्या हातात हात देऊन आम्हाला या संकटाचा सामना करायचा आहे. आम्हाला एक निर्धार करायचा आहे की वडगाव प्रभाग असेल किंवा चंद्रपूर शहर असेल किंवा चंद्रपूर जिल्हा असेल, आम्ही कोरोनामुक्त ठेवू. आम्ही कोरोनाचं संक्रमण वाढू देणार नाही. आम्ही चेन होऊ देणार नाही. मी बेजबाबदारपणा करणार नाही. मी नियमाचं पालन करेल. लॉकडाऊनमध्ये आमच्याकडून ज्या काही तुमच्या अपेक्षा आहे, लोकप्रतिनिधी
लोकप्रतिनिधीकडून त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू, पण आपल्याकडून चुका होणार नाही याची काळजी जनतेने घ्यावी. सगळेजण मिळून हातात हात घालून जनता आणि नेता सब साथ मिलके सबका साथ आणि सबका विकास असं जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी एक घोषवाक्य दिलं होतं, तशाच पद्धतीनं सगळेजण मिळून एकत्रित येऊन आणि मग त्यात जातीचं नाव नाही, धर्माचं नाव नाही, फक्त माणूस म्हणून आपण सगळे या संकटाच्या घडीमध्ये काम करू, या संकटाचा सामना करू. जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांचे जे मदत होऊन राहिलेली आहे, आपल्याला जीव धोक्यात घालून ते काम करत आहे. कंत्राटी कामगार, आरोग्य कर्मचारी हे सगळेजणं आणि हे सगळेजण जे काम करतात, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, या सगळ्यांची मदत घेऊन एकोपा निर्माण करून मतभेद कमी करून कोणत्याही लोकप्रतिनिधींना माझी हात जोडून विनंती आहे, कोणते गैरसमज झाले असतील, कोणते भांडणं झाले असतील, त्यात आगीत तेल टाकून या संकटामध्ये त्याच्यामध्ये एक वेगळा संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. त्या आगीत तेल टाकण्यापेक्षा त्या आगीवर पाणी टाका, ती आग विझवा आणि कोरोनाची जी आग लागलेली आहे, कोरोना संक्रमणाची, कोविड-19 संक्रमणाची जी आग लागलेली आहे, ती आग विझवण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊ, प्रयत्न करू. निश्चितपणे याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल असा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही सगळेजण सुदृढ राहावे, तुमच्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हा पूर्ण चंद्रपूर शहराला एक चांगलं आरोग्य लाभावं अशी एक या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्या संघटनेकडून, जनविकास सेनेकडून, माझ्या महानगरपालिकेकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.